स्पष्टपणे त्याची भूमिका आपल्या समोर आलेली आहे. कष्ट करतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आता आपल्याला आपल्या नगर परिषदेच्या योग्य कारभाराच्या माध्यमातून जनतेची, नागरिकांची अधिकची सेवा करायची आहे. आपलं शहर जे आहे ते फक्त नागरिकांपुरतं मर्यादित नाहीये. वर्षाला करोडो भाविक आपल्या तुळजापूरला येतात, आईच्या दर्शनासाठी येतात. इथे येऊन दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन, ऊर्जा घेऊन जाण्याची त्यांची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील नगर परिषदेची आणि पर्यायाने आपले नगराध्यक्ष विठूभैया आणि सर्व आपले नगरसेवक जे आहेत त्यांची देखील आहे. नगरसेवक म्हटलं तर कुठल्या पक्षाचा आहे हा विषय आता महत्वाचा राहिलेला नाहीये. सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय, लोकांनी आपल्याला मतदान करून जी जबाबदारी दिली आहे ती योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचं आता तुमचं काम आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात हे कोणी बघणार नाहीये. जर तुम्ही काम नीट केलं तर जे काही याच्या आधी झालं ते काय गंगेला मिळालं, परंतु याच्या पुढे माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती राहणार आहे. जी काही नकारात्मकता होती, जे काही विष पेरण्याची आपली पद्धती होती ते सगळं आता बाजूला करा ही कृपया विनंती आहे. विनंती आता परत सारखी करणार नाही मी, परंतु शेवटची विनंती आहे की जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या गावातनं आपण बाहेर टाकून द्यावी. दोन्ही महाराज आहेत, महंत आहेत, इथे इतरही आपल्या शहरातले महंत आहेत, गावातले सर्व प्रमुख नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. युवकांची जबाबदारी मोठी आहे आणि माता भगिनींची तर सगळ्यात जास्त आहे, कारण हे तुळजापूर आईचं आहे. आपल्या सर्वांना मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की करण्यासारखं खूप आहे. आपलं सरकार केंद्रात आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी 2014ला तुळजापूरला जेव्हा प्रचार सभा घेतली होती, आठवतं काही जण तुमच्यापैकी गेले असतील, तेव्हा त्यांनी रेल्वेचा विषय काढला होता आणि रेल्वेच्या माध्यमातून आपल्या तुळजापूरची आणि आपल्या पूर्ण या परिसरातली आर्थिक समृद्धी होईल असं त्यांनी आवर्जून तेव्हा सांगितलं होतं आणि प्रत्यक्षात ते उतरवण्यासाठी 2019ला भूमिपूजन केलं होतं. आपल्याला कल्पना आहे की धाराशिव ते तुळजापूरचं काम चालू आहे. तुम्हाला कल्पना ही देखील असेल की 3,295 कोटी रुपये हे आपल्या सरकारने मंजूर केले रेल्वेसाठी. म्हणजे कुठून पुढे तर धाराशिव, तुळजापूर, सोलापूरची. त्यामुळे समृद्धी रेल्वेच्या माध्यमातून नक्की येणार आहे. त्याचबरोबरीने आपल्या राज्य सरकारने, आपले आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या शहरासाठी जवळजवळ 1900 कोटी रुपये आणि बाकी विचार केला तर 2200-2300 कोटी होतात. 2200-2300 कोटी म्हणजे काय असतात? एवढे पैसे आपल्या शहरासाठी दिले, त्याचा योग्य वापर करून आपल्या येणाऱ्या भाविकांची सुविधा करणं आपण नेहमीच नागरिकांना विश्वासात घेतो. एक ट्यूबलाइट कोण होतं?
असं सहसा होत नाही, परंतु पूर्ण जो काही आपला आराखडा होता त्याचं आपण सादरीकरण केलं होतं आणि वेगवेगळ्या घटकाकडनं आलेल्या ज्या चांगल्या सूचना आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करायचं देखील आपण ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की शहराचा चारी बाजूने सगळ्याच बाजूने विकास करण्यावरती आपला भर राहणार आहे. कुठे काही अडचण वाटली तर आधी बोलल्याप्रमाणे आपली अडचण लेखी स्वरूपामध्ये ती नगर परिषद असेल किंवा जिल्हाधिकारी असतील त्यांच्याकडे आपण द्यायला हरकत नाही. आपल्याला रीतसर लेखी त्या बाबतीतलं उत्तर देण्याची आमची भूमिका राहील. म्हणजे थोडक्यात गैरसमज नको. आजच्या या दिवशी अधिक वेळ मी आपला घेणार नाही, कारण आता याच्यानंतर शासकीय म्हणजे नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष आणि आपल्या सर्व नगरसेवकांचा सत्कार होणार आहे. आम्ही मात्र पुढे नळदुर्गला जाणार आहोत, तिथे देखील पदग्रहण समारंभ आहे. मला आपल्याला इतकाच विश्वास द्यायचा आहे की आदरणीय देवेंद्रजींनी जे सांगितलंय ते आपण बिलकुल खरं उतरवणार आहोत. केंद्राची राज्याची ताकद ही आपल्या तुळजापूरच्या नगर परिषदेच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. त्याचबरोबरीने कारभार जो आहे तो पारदर्शक राहणार आहे, कामकाजावरती योग्य अंकुश राहणार आहे आणि आपण ठरवल्याप्रमाणे काही नागरिकांची समिती देखील गठीत आपण करणार आहे. चांगल्या सूचना त्यांच्या माध्यमातून मिळाव्या. कुठे आम्ही चुकत असलो तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जावं की ते दुरुस्ती करा किंवा हे चुकतंय सुधारून घ्या. आम्ही अतिशय पारदर्शकपणे काम करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि तुमची साथ त्यावेळी कुठल्याच एकट्या दुसऱ्याचं काम नाहीये. त्याचबरोबरीने जे नगरसेवक आता निवडून आले त्यांनी हेही विसरून चालणार नाही की अनेकांनी त्यांना मदत केलेली आहे. त्यांचा योग्य मान सन्मान करणं, त्यांनी केलेल्या सूचना किंवा तुम्ही सर्वांनी मिळून दिलेले शब्द जे आहेत त्याचं पालन करणं हे निश्चितपणे गरजेचं ठरणार आहे. पहिलं काम आता चर्चा झाल्याप्रमाणे स्वच्छतेचं आहे. त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं आपण लवकरात लवकर बघूया. मी आता 1-2 दिवस मुंबईत असेल तेव्हाच आपला यात्रा अनुदानाचा विषय जो आहे तो देखील वाढीव यात्रा अनुदानाचा विषय तो देखील मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. 3 कोटीचं 4.25चं 10 कोटी करायचंय. छोटं काम नाहीये, परंतु तुळजापूरमध्ये आपण जे भरभरून प्रेम दिलंय ते देखील काही छोटं नाही, भरभरून आहे. आणि शेवटचा मुद्दा, पुढच्या आठवड्यात 10 दिवसामध्ये आपण 100 दिवसाचा कार्यक्रम आपल्या नगर परिषदेचा जाहीर करणार आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये 8ही नगर परिषदांच्या बाबतीमध्ये सगळ्या सीओना बरोबर घेऊन आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपण सगळ्यांना आपल्या आपल्या नगर परिषदेच्या कामकाजाच्या अनुषंगाने 100 दिवसाचा कार्यक्रम आपण ठरवून द्यायला लावणार आहोत. जनतेसमोर तो मांडायला लावणार आहोत, जेणेकरून जनतेला कळेल की अपेक्षित काय आहे. आणि शेवटचं इतकंच सांगायचं आहे की आज आपण आईच्या या नगरीमध्ये एक अतिशय महत्वाची सुरुवात करतोय. आजचा दिवस त्या अनुषंगाने तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्रामाणिकपणे ताकदीने आपण काम केलं तर आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे हे विसरून चालणारच नाही. आणि आपल्याला जो कायापालट करायचा आहे तो केल्याशिवाय आपण कोणी स्वस्थ बसायचं नाही. या पूर्ण प्रक्रियेत या अभियानामध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी ही विनंती आहे. साथ देणार का नाही? नाही, साथ कशामध्ये म्हणतोय, पिंटूचं म्हणणे 4 वेळेस साथ दिली. मी निवडणुकीच्या खूप पुढचं बोलतोय. आपल्याला गाव आणि गावामधली जी काही चुकीची मानसिकता आहे त्याच्याबद्दल जास्त आज बोलणार नाही, ती आपल्याला बदलायची. आणि अनेक वर्षापासूनचा तो विषय त्याबद्दल नंतर बोलू. ज्येष्ठांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, माता भगिनीने सांगितल्या. मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला सकारात्मक अजून व्हायचंय, अधिक सकारात्मक व्हायचंय. आणि या प्रक्रियेत आपण खूप ताकदीने साथ द्यावी परत विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आपला कार्यक्रम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी गुरुहरिया मन सुखजीवा
गजूबा ज्यांच्या नेतृत्वामुळं आम्ही तुळजापूरची सेवा करतो आणि ज्यांच्यामुळे आम्हाला चौथ्यांदा संधी मिळाली. माननीय आमदार राणादादा सुनीलजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभू कुलकर्णी आणि नितीनजी काळे, व्यासपीठावर सर्व नूतन नगरसेवक आणि आमच्या युवकांचे हृदयसम्राट माननीय मल्हारदादा, आमचे पाटील आणि सर्व व्यासपीठावरील मंडळी आणि इथं जमलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, युवक मित्र, ज्या युवकांच्या आणि पक्षाच्या ह्याच्यावर आमच्या सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या प्रेमामुळं आम्ही सर्व इथं ज्या पुण्यासमोर आम्ही उभारलेलो आणि इथं आज चांगलं काम करण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी रावदादांच्या माध्यमातून आम्ही इथं उभारलेलो. आता सगळ्यांना मनापासून आभारी मानून सर्वांना नम्र विनंती करतो. आता मला कोणा बोलताना येत आहे, सगळ्यांना समजून घ्यावं. माननीय रावांच्या सूचनेप्रमाणे नगर परिषदचा कारभार ही चांगल्या पद्धतीनंच होणार, आपल्या सगळ्यांच्या समाधानी काही नसतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दादांच्या नेतृत्वाखालीच की 3 वेळेस पहिल्यांदा आपण आम्हाला सर्वांना काम करायला संधी दिलेली आहे. त्या संधीच्या जेव्हा तुळजापूरचा विकास झालेला आहे, पण एवढा आता एवढा चांगला आहे की दादा सोबत असताना आम्ही 3 वेळेस सत्तेत नव्हतो, दादा आता आहे आम्ही सत्तेत आहोत. आणि तुम्ही जी तुळजापूरची चेहरा मला ते बदलणार, मला आत्मविश्वास आहे की तुमची जी विभागाची श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या पोटी तुळजापूरचा विकास होणार म्हणजे होणार आणि चांगला होणार. कारण तुम्हाला मी एवढं जवळून पाहिलेलं आहे की मला तुमचा स्वभाव, तुमचे विचार मला माहिती आहे आणि लोक ज्या पद्धतीने मी काय बाकीचं बोलणार नाही, पण तुम्हाला बघून आमची टीम जे तुम्हाला एकदा बसल्याची हसते आहे, कारण तुमच्या हास्यामध्येच आमचा विषय आहे एवढं आम्हाला माहिती आहे. कारण तुमच्यापासून जी मला प्रेरणा मिळते सगळ्या आमच्या जवळच्या मित्रांना, कार्यकर्त्या, वडीलधाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. आपल्याला त्याला मी आज एवढंच बोलणार आहे की स्वच्छतेच्या बाबतीत आपण जी पूर्वी आम्ही प्रशासनाला आलं असताना आपण जे ठराव दिलेलं आहे ते लवकरात लवकर ती मंजूर करून नगरपालिकेला पक्ष वर्ग आहे, जेणेकरून लोकांची पहिली समस्या आहे की तुमच्या माध्यमातून आम्ही तुळजापूर लवकर शेअर करू. कारण ती आपल्याला जी पैसे मंदिर देणार आहे ते आपण 2दा ठराव घेतलेला आहे, त्याची सेक्युलर ठराव घेऊन तत्काळ आम्हाला ते पैसे वर्ग करून स्वच्छतेला माल रिकामा करा एवढं सांगतो. इथं थांबतो, काही बोलत नाही कारण दादा सगळं देतात. मी दादाला आमची टीम करून घेतल्याशिवाय बसणार एवढं बोलतो, इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्वांना विनंती आहे, स्टेजवर फक्त दोन्ही माणसं दादा मंडळाला त्यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभू कुलकर्णी, काळेसाहेब, सुनील चव्हाण आणि सर्व नूतन नगरसेवक असणारे कृपया सगळ्यांनी आपल्या जागेवर बसून घ्या. हो इथं थांबवा एकदम. सोन्या सोन्या एक पोरग पाठवा, ही कागद काढायला झाली म्हटले. आणि माननीय राणादादांच्या सूचनेनुसार सोलापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 स्वागत आणि सत्कार करावा. माननीय आदरणीय राणादादा पाटील यांचा या ठिकाणी सत्कार देत आहे. लागेच नगराध्यक्ष माननीय पेरुबाबा गवळे यांचा सत्कार
राणाच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. कागद काढून द्या ना तिथं. नूतन नगराध्यक्ष मान्य विनोद पिठूभाई आढळणे यांचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी